नमस्कार. आजची गोष्ट खरं तर गोष्ट नाही, एक असा प्रसंग आहे जो तुम्हाला विचार करायला लावेल. एक अशी घटना जी आपल्याला वास्तव आणि अकल्पनीयतेच्या सीमारेषेवर घेऊन जाते, जिथे मृत्यू, चक्क मृत्यू, जीवनापुढे नतमस्तक होतो. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. कधी विचार केलाय की शब्दांमध्ये किती ताकद असू शकते? म्हणजे एवढी की एका साध्या आज्ञेने निसर्गाचे नियमच बदलून जावेत. अगदी मृत व्यक्तीला पुन्हा परत आणण्याइतकी? हो, ही कथा आपल्याला याच अविश्वसनीय प्रश्नाच्या उत्तराच्या दिशेने घेऊन जाते. तर कथेची सुरुवातच मुळात एका अशा घटनेने होते जी जी खरं तर आपल्या कल्पनेच्या आणि तर्काच्या खूप पलीकडची आहे. एक असा प्रसंग जो पाहून प्रश्न पडतो की जे दिसतंय ते खरं आहे की फक्त डोळ्यांचा भास. जरा डोळ्यासमोर आणा. एक माणूस दिवसभराच्या कामानंतर थकून भागून घरी येतो आणि घरात पाऊल ठेवताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. समोर काय दिसतंय? तर त्याच्या लहान बाळाच्या पाळण्याजवळ त्याचे वडील बसले आहेत. हो, तेच वडील ज्यांचं अनेक वर्षांपूर्वी निधन झालं होतं. विचार करा, काय अवस्था झाली असेल त्याची. हाच तो क्षण होता जो त्या माणसाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला. पण हे शक्य तरी कसं आहे? म्हणजे हे कसं घडू शकतं? हाच प्रश्न त्याचं डोकं सुन्न करून टाकतो. आणि याच अविश्वसनीय दृश्यामागचं रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. कथेच्या अगदी सुरुवातीला एका नदीच्या काठावर. तर गोष्ट सुरू होते एका शांत नदीकिनारी, जिथे जणू दोन वेगवेगळी विश्व एकत्र येतात. एका बाजूला आहे निराशेने ग्रासलेला, दुःखात बुडालेला एक सामान्य माणूस, आणि दुसऱ्या बाजूला आहे ते ज्यांच्या अस्तित्वातच जणू काही संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. तर हा माणूस आयुष्यातल्या त्रासांनी पार खचून गेलेला, काय करावं काही सुचत नाहीये अशा अवस्थेत नदीच्या काठावर उगाचच फिरत होता. मनात प्रश्नांचा नुसता गोंधळ. आणि नेमकं त्याच वेळी त्याच्यासमोर साक्षात स्वामी समर्थ प्रकट झाले. ही फक्त एक भेट नव्हती, नाही, तर त्याच्या अख्ख्या आयुष्याला कलाटणी देणारा तो एक दैवी क्षण होता. आणि मग येतो तो क्षण जिथे स्वामी समर्थ एक अशी आज्ञा देतात जी ऐकून वास्तवावरचा विश्वासच उडावा. स्वामी त्या माणसाच्या डोळ्यात बघतात आणि अगदी शांतपणे म्हणतात, लगेच घरी जा, तुझं बाळ रडतंय आणि तुझे वडील पाळणा हलवत आहेत. कल्पना करा, हे शब्द नव्हते तर जणू काही भविष्यातून आलेला एक संदेश होता. आणि स्वामींनी इतक्या सहजतेने सांगितलं की जसं काही रोजचंच घडतंय हे. आणि इथेच त्या माणसाच्या मनात खरा संघर्ष सुरू झाला. बघा ना, एका बाजूला त्याला माहीत असलेलं कठू सत्य की त्याचे वडील आता ह्या जगात नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला स्वामींचा हा अतर्क्य, अविश्वसनीय आदेश. आता विश्वास ठेवावा की नाही ह्या विचाराने तो पूर्ण गोंधळून गेला. मनात कुठेतरी एक भीतीची लहर पसरली. त्याच्या बुद्धीला हे अजिबात पटत नव्हतं. पण स्वामींच्या डोळ्यांतलं ते तेज आणि त्यांच्या आवाजातला तो निश्चय याने त्याच्या मनावर अशी काही जादू केली की त्याचे पाय आपोआप घराच्या दिशेने धावू लागले. तो धावत सुटला. कशासाठी? तर त्या सत्याचा शोध घेण्यासाठी जे त्याच्या आकलला पलीकडचं होतं. चला, आता आपण पुन्हा त्या घरात पोहोचूया, त्या क्षणाकडे जिथे विश्वास आणि वास्तव यांची भेट होणार होती. तोच क्षण जिथे स्वामींच्या शब्दांमधली ताकद प्रत्यक्ष डोळ्यांना दिसणार होती. श्वास रोखून तो घरी पोहोचला. छातीतली धडधड तर विचारायलाच नको. त्याने अगदी हळूच खोलीचा दरवाजा उघडला आणि समोर जे दिसलं ते पाहून तो जागेवरच थिजला. त्याचे वडील खरंच पाळण्याजवळ बसले होते. स्वामींचा प्रत्येक शब्द अक्षरशः खरा ठरला होता. पण ज्या क्षणी त्याने आत पाऊल टाकलं त्याच क्षणी ती दिव्य आकृती हवेत विरून गेली. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. वडिलांचं ते रूप फक्त आणि फक्त स्वामींच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी परत आलं होतं. जणू काही एक काम होतं, एक कर्तव्य होतं जे त्यांना पूर्ण करायचं होतं. आज्ञा पूर्ण झाली आणि ते त्यांच्या अदृश्य जगात परत गेले. म्हणजे बघा, ही केवळ एका चमत्काराची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आपल्याला विचार करायला भाग पाडते की जीवन, मृत्यू आणि इच्छाशक्ती किंवा संकल्पशक्ती म्हणा, यांच्यात नेमकं काय नातं असेल, नाही का? ही घटना आपल्याला त्या अद्भुत शक्तीची ओळख करून देते जी निसर्गाचे नियमही मोडू शकते. विचार करा, एक अशी शक्ती जी केवळ एका शब्दाने, एका आदेशाने वास्तवाला हवं तसा आकार देते आणि जीवन मृत्यूमधली ती अदृश्य भिंतसुद्धा क्षणभरासाठी पार नाहीशी करून टाकते. आणि शेवटी एक प्रश्न मनात कायमचं घर करून राहतो की जेव्हा वास्तव आपल्या सर्व कल्पना आणि तर्कांच्या पलीकडे जातं तेव्हा काय होतं? आपण त्याला चमत्कार म्हणतो की आपल्या ज्ञानाची ती एक मर्यादा आहे असं समजतो? या कथेचा खरा अर्थ काय
याचा विचार खरंच प्रत्येकाने करायला हवा.